शोभनाताईंना 2 मुली होत्या. वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलींना शिक्षण चांगले दिले होते. पण नोकरी करण्याची परवानगी त्यांना नव्हती. कारण त्यांचं असं मत होतं की मुलींनी नोकरी करण्यापेक्षा घर सांभाळावं आणि जर नोकरी करायचीच असेल तर लग्नानंतर नवरा नोकरी कर बोलत असेल तरच करावी. स्वाती व प्रतीक्षा दोघीही वडिलांना खूप घाबरायच्या. त्यांच्या घरात वडिलांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा. वडील खूप कडक शिस्तीचे होते आणि ते जेव्हा कामावरून घरी यायचे तेव्हा घरात एक प्रकारची भयान शांतता असायची. कारण आई व मुलीही त्यांना घाबरून असायच्या. कोणीही त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत करत नव्हतं. पण ते नसताना मुली व आई मनमोकळ्या गप्पा मस्ती करायच्या. आई मुलींना प्रेमाने जवळ घ्यायची, बोलायची. मुलीसुद्धा आपल्या आईच्या खुशीत व्यक्त व्हायच्या. नेहमीप्रमाणे आजही जेव्हा बाबा घरी आले तेव्हा अंगणात प्रतीक्षा बसली होती. पण बाबांच्या गाडींचा आवाज ऐकताक्षणी पटकन धावत आतमध्ये गेली आणि मोठ्या बहिणीसोबत आतमधल्या रूममध्ये जाऊन बसली. मुलींची हालचाल पाहून आईलाही समजलं की बाबा आले आहेत. त्यामुळे त्याही गप्प झाल्या. बाबा गाडी लावून आतमध्ये आले. शोभनाताईंनी त्यांच्यासाठी पाणी आणलं. तेव्हा ते सांगू लागले की अगं शोभना, एक आनंदाची बातमी आहे. आपल्या स्वातीसाठी एक चांगलं स्थळ आलं आहे. चांगल्या श्रीमंत घराण्याचं स्थळ आहे. मुलाची स्वतःची कंपनी आहे. एकुलता एक मुलगा आहे. बहिणीचं लग्न झालं आहे. आई वडील मुलगा तिघेच असतात आणि ते लोक उद्याच स्वातीला बघण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे स्वातीला लवकर छान तयार व्हायला सांग. पाहता क्षणी त्या मुलाने स्वातीला पसंत केलं पाहिजे. अहो पण एकदा स्वातीला विचारायला हवं की तिला इतक्या लवकर लग्न करायचं आहे की नाही. शोभना, हे तू काहीतरी भलतंच बोलत आहेस. तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. लग्नाचं वय झालं आहे. मग घरातच ठेवून घेणार आहेस का तिला? उगाच काहीही बोलू नकोस आणि तिच्याही मनात भलतंच काहीतरी घालू नकोस. आणि तुला काय वाटतं, मुलींची काळजी फक्त तुला एकटीलाच आहे का? मी सुद्धा त्यांचा वडील आहे, तर त्यांच्या चांगल्याचाच विचार करणार ना. आईवडिलांचं बोलणं दोघी बहिणी आतमधून ऐकत होत्या. पण कोणीच त्यांच्यापुढे बोलण्याची हिंमत केली नाही. रात्रीचं जेवण करून सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरी पाहुणे येणार म्हणून खूप सारी तयारी सुरू झाली होती. वडिलांचा तर उत्साह बघण्यासारखाच होता. त्यानंतर काही वेळाने मुलगा प्रथमेश व त्याचे आईवडील स्वातीच्या घरी आले. आईने सर्वांना पाणी दिलं. थोड्या गप्पा झाल्या. मग वडिलांनी शोभनाला सांगितलं की स्वातीला चहा घेऊन येण्यासाठी बोलव. स्वातीने आईची साडी नेसून ती तयार होत असते. तिची बहीण प्रतीक्षा देखील तिला मदत करत होती. स्वातीने आईची साडी नेसलेली होती. ती त्या साडीत खूप छान सुंदर दिसत होती. आईने आवाज दिल्यानंतर स्वाती सर्वांना चहा देते व साईडला बसते. प्रथमेशला व त्याच्या आईवडिलांना स्वाती पसंत पडते. त्यामुळे त्यांनी लगेच तेथेच होकार कळवलेला असतो. ते ऐकून तर बाबांना खूप आनंद झाला होता. कारण त्यांचीच इच्छा असते की मुलीला चांगलं श्रीमंत घराणं मिळावं. म्हणून त्यांनीही पटकन आपलाही होकार कळवला. ते पाहून आईला वाईट वाटतं. कारण येथे स्वातीच्या मनाचा कोणीच विचार केलेला नसतो. तिची या लग्नाला पसंती आहे का, हे सुद्धा तिच्या वडिलांनी तिला विचारलेलं नसतं. तिच्या मनाचा कोणीच विचार करत नाही. स्वाती आतमध्ये जाते तर काही वेळाने प्रथमेश व त्यांच्या घरचेही पुढील बोलणी लवकरच करू असं सांगून तेथून जातात. वडिलांना काहीही करून हे चांगलं स्थळ हातचं घालवायचं नव्हतं. इतकं चांगलं श्रीमंत घराण्यातील स्थळ त्यांना शोधूनही सापडणार नाही असं त्यांना वाटत असतं. दुसऱ्या दिवशी प्रथमेशच्या आईचा फोन येतो व त्या बोलतात की येत्या महिन्याच्या आतमध्येच लग्नाची तारीख काढू, कारण त्यानंतर चांगला मुहूर्त नाही. तेव्हा वडील लगेच तयार होतात व शोभनाला सांगतात की येत्या महिन्याभरात स्वातीचं लग्न करायचं आहे. तेव्हा आतापासूनच तयारीला लागा. अहो पण एकदा तरी स्वातीसोबत याबाबत बोलूया. तिला काय वाटतं ते पाहूयात. अगं शोभना, आता तिला काय विचारायचं. आणि इतकं चांगलं स्थळ असलेलं असताना ती कशाला नाही बोलेल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसात स्वाती व प्रथमेशचे लग्न अगदी थाटामाटात पार पाडते. जसं प्रथमेशला हवं आहे अगदी तसंच लग्न छान पद्धतीने पार पडतं. प्रथमेशच्या आईवडिलांनी लग्नात मुलीच्या वडिलांकडून काहीही नको असं बोलून त्यांनी स्वातीच्या वडिलांकडून पैसे, दागिने व स्कूटी घेतलेली असते.
तेव्हा वडिलांनी कसंबसं इकडचे तिकडचे पैसे जमवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या असतात. लग्नाचे सर्व विधी होतात आणि स्वाती माहेरच्यांचा सर्वांचा निरोप घेऊन सासरी जाते. लेकीची पाठवण करताना आईचं मन खूप भरून येतं. खरं तर स्वातीला इतक्यात लग्न करायचं नसतं, कारण तिचे शिक्षण चांगले झालेले असते. त्यामुळे तिला नोकरी करून आईवडिलांना आर्थिक सहाय्य करायचं होतं. स्वातीच्या घरची परिस्थिती बेताची होती. मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. परिस्थितीची जाणीव तिला चांगलीच होती. त्यामुळेच तिला नोकरी करायची होती. पण वडिलांच्या शब्दाबाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे तिला हे लग्न करावं लागलं होतं. जेव्हा स्वाती सासरी गेली, त्याच्या 4 दिवसानंतर तिच्या सासूने कामवाली मावशीला आजपासून येऊ नकोस असं सांगितलं होतं. त्या बोलतात की घरात 4च तर माणसं आहेत, तर स्वाती इतक्या लोकांचं सर्व करूच शकते. मग त्यानंतर स्वाती सकाळी उठल्यापासून सर्वांसाठी चहा, नाश्ता, जेवण करायची. त्यानंतर भांडी, कपडे, घरातील इतरही कामे करता करता तिला दुपार व्हायची. सर्व कामे एकटीने करून ती थकून जायची. त्यातून सासूने सांगितलेलं होतं की सर्व कामे झाल्याशिवाय जेवायचं नाही की नाश्ता देखील करायचा नाही. त्यामुळे तर स्वातीला काम करताना अजूनच थकवा यायचा. सकाळी फक्त 1 कप चहा घेऊन ती कामाला सुरुवात करायची. तिला स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. इतकं तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. पण इतकं काम करूनही सासू मात्र तिच्या प्रत्येक कामात दोष चुका काढायची. याचेच तिला वाईट वाटायचे. लग्नानंतरचे कोणतेही सुख, आनंद तिला मिळालेला नव्हता. ती त्या घरची सून कमी आणि कामवाली बाई बनून गेली होती. तरी देखील आपलं घर आहे, आपणच काम केलं तर काय होतं? आपणच आपल्या घरात काम करणार नाही तर कोण करणार? असा विचार करून ती येणारा प्रत्येक दिवस घालवत होती. लग्नानंतरच्या 2-4 महिन्यातच तिची तब्येत खराब झाली होती. ती माहेरी देखील फारशी काही जात नव्हती की त्यांना फोन देखील करत नव्हती. पण तिकडे आईचा जीव लेकीसाठी तळमळत असतो. इतक्या दिवसात अजून फोन कसा काय आला नाही, म्हणून त्या काळजीत देखील असतात. एके दिवशी स्वाती विचार करते की आपलं शिक्षण चांगलं झालं आहे, तर आपण प्रथमेशसोबत कंपनीत कामाला सुरुवात केली तर किती बरं होईल. असा विचार करून ती प्रथमेशला विचारते की मी सुद्धा तुमच्यासोबत कंपनीत कामाला आलं तर चालेल का? तेव्हा प्रथमेश बघू, विचार करू असं सकारात्मक बोलतो. हे सर्व सासू ऐकत असते. तिला मात्र हे अजिबात आवडत नाही. जर स्वाती कंपनीत कामाला गेली तर घरातील कामे कोण करणार असं त्यांना वाटतं. 2 दिवसांनी स्वातीच्या बहिणीचा फोन येतो. आई व बहीण सोबत कितीतरी दिवसांनी मनमोकळ्या गप्पा ती मारत असते. स्वातीला खूप छान वाटत असतं. मनावरचं दडपण थोडं कमी होतं. सासू हे सर्व पाहत असते. मग रात्री प्रथमेश कामावरून आल्यानंतर लगेच स्वातीविषयी तक्रार करू लागते. स्वाती घरातील कामे न करता फक्त दिवसभर आईशी बोलत असते, तर घरातील कामे कोण करणार? आणि ती आम्हाला वेळेवर जेवण देखील देत नाही. हे ऐकून प्रथमेश रागावतो. तो मोठ्यानेच स्वातीला आवाज देतो व फोनविषयी विचारतो. दिवसभर फोनवर बोलत राहशील तर घरातील कामे कोण करणार? स्वाती बोलते, अहो कितीतरी दिवसांनी आज आईचा फोन आला होता आणि मी फार काही जास्त वेळ बोलले नाही. मग आई खोटं बोलते आहे का? असं बोलत त्याने स्वातीचा फोन काढून घेऊन जमिनीवर आपटला. स्वातीला वाईट वाटतं. ती बराच वेळ रडू लागते. त्या दिवशी ती जेवत देखील नाही. पण तरीही तिला कोणी जेवणासाठी आग्रह करत नाही की तिचं बोलणं कोणी ऐकून घेत नाही. त्या दिवसापासून सासू अजूनच स्वातीला त्रास देऊ लागते. कारण त्यांना समजलं असतं की मुलगा आता आपल्या बाजूने आहे. म्हणून त्या मुद्दाम स्वातीविरोधात काहीही प्रथमेशला सांगायच्या व तो देखील लगेच त्यांचं ऐकून स्वातीसोबत चुकीचं वागायचा. कधी अपशब्द, शिव्या तर कधी हात उचलायचा. स्वाती तिच्यावर होणारा अत्याचार सहन करायची. कारण माहेरी सांगावं तर वडील काही ऐकून समजून घेणार नाहीत असं तिला वाटायचं. म्हणून ती गप्प बसायची. असेच काही महिने निघून जातात. स्वातीची आई नवऱ्याला बोलतात की बरेच दिवस झालं स्वाती माहेरी आली नाही की तिने फोन देखील केला नाही. तिचा फोनही लागत नाही. मला काळजी वाटत आहे. तेव्हा स्वातीचे वडील म्हणतात, अगं तू काळजी करू नकोस. आपली लेक मोठ्या घरची सून झाली आहे, तर तिच्यावर पण जबाबदाऱ्या असतील. आणि ती मध्ये बोलत होती की ती सुद्धा ऑफिसला जाणार आहे.
त्यामुळे ती व्यस्त असेल म्हणून फोन केला नसेल. पण बाबा बरेच दिवस झाले तरी ताईसोबत बोलणंच झालं नाही आणि जिजूंना फोन केला तर ते सांगतात की ती बरी आहे, तिला फोन करायला सांगेन. पण त्यानंतर फोन ताई काही करतच नाही. आणि असं कुठे असतं का? माणूस कामात कितीही बिझी असला तरी एकतरी फोन नक्कीच करतो, असं प्रतीक्षा वडिलांना सांगते. हे ऐकून वडिलांनाही काळजी वाटू लागते. ते बोलतात, ठीक आहे, तुम्ही बोलत असाल तर उद्याच तिच्याकडे मी तिला भेटायला जातो. आई खुश होते व पटकन स्वातीच्या आवडीचे लाडू बनवायला घेते. दुसऱ्या दिवशी वडील स्वातीच्या सासरी जातात. दारातून आवाज देतात आणि आतमध्ये जातात. तेव्हा स्वातीची सासू टी व्ही पाहत निवांत बसलेली असते. त्यांना असं अचानक पाहून बोलते की तुम्ही असं अचानक कसं काय येणं केलं? निदान फोन करून तरी कळवायचं ना. त्यांचे बोलणे स्वातीच्या वडिलांना थोडं खटकतं. तर ते बोलतात, नाही, ते इथे जवळच काम होतं म्हणून सहजच आलो. म्हटलं लेकीला भेटून जावं. बरं ठीक आहे, पण स्वाती घरात नाही, ती प्रथमेशसोबत कंपनीत गेली आहे. हे ऐकून वडिलांना आनंद होतो. आपली लेक सुखात आहे असं त्यांना वाटतं. ते लगेच लाडूचा डबा सासूच्या हातात देतात व सांगतात की हे स्वातीच्या आवडीचे लाडू आहेत, तिच्या आईने दिले आहेत, स्वातीला द्या. आणि ते जायला निघतात. पण सासू साधा त्यांना चहा देखील विचारत नाही की त्यांना बसा देखील बोलत नाही. ते तेथूनच निघतात. घरी येतात तेव्हा आई व प्रतीक्षा त्यांना आनंदाने विचारतात की तुमची भेट झाली का? आपली लेक कशी आहे? ती काय बोलत होती? असे अनेक प्रश्न त्या विचारतात. तेव्हा वडील सांगतात, बघा, मी तुम्हाला सांगत होतो ना की ती सुखात आनंदात आहे. एवढ्या मोठ्या घरची सून आहे, तिच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. ती कंपनी व घर दोन्ही सांभाळते, त्यामुळेच तिला फोन करायला वेळ मिळत नाही. अहो पण ती बोलली का तुमच्याशी? अगं नाही, तिची आणि माझी भेटच झाली नाही, कारण ती घरी नव्हती, कंपनीत गेली होती. ते ऐकून दोघेही शांत होतात, काहीच बोलत नाही. पण आईच्या मनात एक वेगळीच भीती वाटत असते. खरं तर त्या दिवशी स्वाती घरीच असते. तिला अशक्तपणा खूप आल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून ती अंथरुणावरच पडून असते. तिला सासरच्यांनी दवाखान्यात देखील नेलेलं नसतं. त्यामुळेच वडील आल्याचे तिला समजतच नाही. त्यानंतर 2 दिवसांनी आई व प्रतीक्षा बाबांना पुन्हा विचारतात की बाबा, तुम्ही ताईकडे जाऊन 2 दिवस झाले आहेत, तुमची भेट झाली नाही, तरी पण ताईने एक साधा फोनही केला नाही आणि तिचा फोनही आपल्याकडून लागत नाही. मला काहीतरी गडबड वाटत आहे. आई पण बोलते, हो बरोबर आहे, इतक्या महिन्यात तिचा काहीच संपर्क नाही. मला खूप काळजी वाटत आहे. तुम्ही तिकडे येणार असाल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आजच ते स्वातीच्या घरी जाऊन येतो. त्यानंतर तिघेही स्वातीच्या सासरी जातात. तेव्हा सुरुवातीला त्यांनी स्वातीला भेटण्यास नकार दिला होता. स्वातीची आई विचारू लागली की स्वाती कुठे आहे? तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा स्वातीच्या आई व बाबांचा संशय वाढला. म्हणून त्यांनी रागातच स्वाती कुठे आहे? आम्हाला तिला भेटायचं आहे, तिला बोलवायला सांगितलं. पण तरीही त्यांची दाद काही त्यांनी घेतली नाही. म्हणून मग स्वातीच्या वडिलांनी पोलिसांना बोलावून घेतलं. तेव्हा सर्वजण घाबरले. पोलीस आले आणि त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. तेव्हा स्वाती तिच्या रूममध्ये दिसली. पण तिची तब्येत खूपच नाजूक होती. कोणीही तिच्याकडे पाहून सांगू शकेल की तिच्यावर किती अन्याय झाला असेल. प्रतीक्षा व आईने स्वातीला पकडून बाहेर आणलं. पोलिसांना वेगळं काही सांगण्याची गरजच नव्हती. त्यामुळे पोलिसांनी प्रथमेश व त्याच्या आईला अटक केली. स्वातीला माहेरी घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरांना देखील बोलावण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू केले. स्वातीने आतापर्यंत तिच्यासोबत जे काही घडलं ते सर्व आईबाबांना सांगितलं. त्यांनी आपल्याला कशी त्यांची श्रीमंती दाखवून फसवलं आहे हे समजावलं. तेव्हा मुलीचं दुःख ऐकून आईला तर गहिवरूनच आलं. पण बाबांनाही अपराधासारखं वाटलं. काही दिवसानंतर स्वाती पूर्णपणे चांगली बरी झाली. ती आपल्या वडिलांना सांगू लागली की बाबा, माझ्या बाबतीत जे काही घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही. पण प्रतीक्षेच्या बाबतीत असं घडायला नको. तिचं लग्न करताना मुलगा पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण मनाने श्रीमंत असला पाहिजे. त्याचे संस्कार, त्याच्या आईवडिलांची वागणूक, माणुसकी
चांगली असेल ते पहा. जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते दुःख तिच्या वाट्याला यायला नको. तेव्हा बाबांनी देखील आपल्या लेकीला सकारात्मक आश्वासन दिलं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.